दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथील एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलगी गायब झाली आहे. तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी घराशेजारी एका खड्ड्यात मिळून आलाय. तहसीलदार आणि पंचासमक्ष पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढलाय. उत्तरीय तपासणीसाठी मुलीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात मृत मुलीच्या आईने वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे यांनी पोटच्या 9 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला आणि घराशेजारी खड्डा करून तिचे प्रेत पुरले, असा आरोप मृत 9 वर्षीय मुलीच्या आईने केलाय. ओगसिद्ध याचे स्वतःच्या आईसोबत अनैतिक संबंध होते हे त्याच्या 9 वर्षीय मुलीने पाहिले. त्यामुळे तो तिला आणि मला वारंवार मारहाण करत होता. आपण स्वतः हॉस्पिटलला गेल्यानंतर घरी मुलगी एकटी होती. यावेळी आपला पती ओगसिद्ध याने मुलीला मारून टाकल्याचा गंभीर आरोप आई वनिता हिने केलाय. ते आईसोबत होते. ते मुलीने बघितल्यावर मुलीला मारपीट केले, सांगू नको म्हणून. मग मला पण मारायचं आणि धमकी द्यायचं, गळ्यात दाबायचं, लाकडाने हाणायचं. मग काहीच सांगू नको म्हणायचं, माहेरातनं पैसे घेऊन याय म्हणायचं. मग ते मुलीला सांगायला गेली तर तो कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्यात दाबायचं, मला पण धमकी दिले, सांगू नको म्हणून. मग ह्याला न्याय पाहिजे मला मुलीबद्दल, माझ्याबद्दल. ते आईसोबत होती. ते सगळं ते पोरी काय काय ते केले ते सगळं सांगत होती. ते पोरी आईसोबत आहे. ते बघितल्यावर पोरीने ते मुलीला मारल्यावर ते परत ते सांगू नको म्हटले, मला पण हे केले, धमकी दिले, काय सांगू नको म्हणून. ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे राहणार कुसूर यांच्या घरात असं काहीतरी प्रकार घडला. म्हणजे त्यांनी स्वतःच्या मुलीला मारून इथं पुरलेलं आहे असे मळगे सावकारने मला कॉल केला. मग त्यावेळी मी पोलीस स्टेशनला बी कॉल केलो आणि सावकारकडे झेप घेतलो आणि प्रत्यक्ष तिथं स्पॉटवर गेलं असतं बी थोडंफार आपल्याला बी शंका आली की इथं आहे 100% काय. डांगे सर आणि आपले पवार सर, AP सर आणि पाटील सर असं आले त्या, म्हणजे पोलीस टीम आले त्या आणि त्याने स्पॉटचे चौकशी करून वगैरे त्यांच्याशी बोलणं घेऊन म्हणजे त्यांनी स्वतः बी म्हणजे इथंच पुरलेलं आहे असं सांगितलं त्यांनी. मग त्यावेळी मग परत म्हणजे आपले तहसीलदार मोरे सरांना कॉल केलं. मग परत त्यांनी कमीत कमी 4-5 वाजता तिथं स्पॉटवर येऊन वगैरे मग खड्डा वगैरे तिथं बघितलं. तिथं ऑलरेडी मग संशय आल्यावर आपण खोदून बघितलं, प्रत्यक्षात ऑलरेडी लेकरू होतं आत. त्यावेळी काढलं आणि नंतर मग PM साठी मंद्रुप सिव्हिलमध्ये आणलं. काय घटना कशामुळे? घटना काय सर, घटना म्हणजे ह्याच्या मागंसुद्धा त्यांनी म्हणजे स्वतःच्या मुलीला मारलंच होतं ऑलरेडी, म्हणजे हाफ मर्डर केला. मग त्यावेळी त्याला म्हणजे सर्वच म्हणजे गावातले नातेवाईक असल्यामुळं आता काहीतरी काय होऊ नये, आता पुढं सुधारेल म्हणून ह्या आशेनं मग त्यावेळी झापलं गेलं. प्रत्येक वेळा डॉक्टरने विचारत होता दवाखान्यामध्ये, नाही हे मारलेलं आहे म्हणत होतं. तरी बी आपले लोक काय केलं म्हणजे होऊ नये, काय सजा वगैरे होऊ नये, की असं प्रकार पुढं घडू नये म्हणून मग तिथलं दाबलं गेलं. मग आता त्याच्या पुढं परत ते आता बायको इथं ऑपरेशनला गेलं सोलापूर. मग तिथं एकट्याने त्यांनी प्रिप्लॅन केलेला आहे 100%. पूर्ण ग्रामस्थाच्या वतीनं माझी इच्छा आहे की त्याला जास्तीत जास्त शिक्षा होऊन आपल्याला न्याय मिळावा. काल 11:30-12च्या सुमारास पोलीस पाटलांनी कळवले की बाबा एका लहान मुलीला मयत झालेली आहे आणि तिला खड्ड्यामध्ये पुरलेला आहे. सदर माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ वगैरे सगळे तिथं गेलो. विचारपूस केली तर पुरण्याची असं संशय वाटला की बाबा इथं पुरलेले आहेत असं तो म्हटला. म्हणून मग पूर्वीतील कायदेशीर कारवाई करून सर्व कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या मुलीची बॉडी मिळालेली आहे. काल संध्याकाळी मुलीची बॉडी मिळाल्यानंतर अकस्मात मयत दाखल केलेलं आहे. अकस्मात दाखल करून PM साठी काल दिलं होतं. आज PM झालेलं आहे. आता PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या संदर्भातले जे तपास आहे सध्या तपास कशा पद्धतीने चालू आहे, कोणाकोणावरती संशय व्यक्त केला? संशय म्हणण्यापेक्षा PM रिपोर्ट आल्यानंतर आम्ही सगळ्यांकडेच तपास करत आहोत. सगळ्यांकडे तपास करून PM रिपोर्ट काय येतो आहे त्याच्या अनुषंगाने पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.